मारला एखाद्या काय करताय आणि रोल रोल पियुष दादा काय सांगाल आर आर विद्यालयावर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं, दुबार मतदार येत आहे, बोगस मतदार येत आहे असा आरोप आहे, नेमकी काय स्थिती आहे? या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा काही उमेदवार दबावतंत्राचा आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी बोगस मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते। यामध्ये आम्ही जवळपास 40 ते 45 जणांना या ठिकाणी मतदान करण्यापासून संबंधित अधिकाऱ्यांनी पुरावे दाखवू न शकल्याने रोखलेलं आहे। जर कधी त्यांनी कदाचित समजा बोगस मतदान केलं असतं तर त्या लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते स्वतः आम्ही त्या ठिकाणी फिर्याद देणार आहे। आतापर्यंत किती जण असे आपल्याला आढळले की जे पुरावे सादर करू शकले नाही आपले मतदार असल्याचा? जवळपास आम्ही आता 40 ते 45 लोकांवर याबाबत हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या हरकती घेतलेल्या लोकांपैकी एकही व्यक्ती पुरावे दाखवू शकलेला नाही। पण त्यांना मतदान करू दिलंय का नाही? नाही, मतदान करू शकले नाही। तर आपला किती काय आरोप आहे आपला की या ठिकाणी किती बोगस मतदार आहेत? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी वारंवार सांगितलेले आहे, या बूथच्या जवळपास या दोघं बूथ मिळून जवळपास 3800 व इतर दुबार वेगळे अशा स्वरूपाचे मतदार आहेत आणि याबाबत आपण वेळोवेळी हरकत घेतोय रेकॉर्ड करताय ना काय सांगाल? या ठिकाणी मोठं गोंधळाचं वातावरण आहे, बोगस मतदान केल्याच्या आरोपातून हे मुद्दामून बोगस मतदार केल्याचा आरोप आहे। हा तो मतदार माझा नाही, हे फक्त घडवून आणण्याचं नाटक आहे। यांनी या काही महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं 4,000 बोगस मतदार आहे। मतदान यादीत ज्याचं नाव असलं तो मतदानाला येऊ शकतो। मला आता तो मतदार कोण होता त्याचा सुद्धा चेहरा पाहिला नाही आणि फक्त यांचं नाटक आहे आणि हे आतापर्यंत मीडियाने बी पाहिलेलं आहे की कितीदा यांनी वल्गना केलेल्या आहे, खोट्या वल्गना आहेत जाणून बुजून। आणि आता त्यांनी स्वतः उमेदवाराने या पियुषने त्या वसंत सोनवणेला इथं मारलेलं आहे आणि जाणून बुजून स्वतःहून अंगावर येत आहेत। त्यांची सर्व दहशत पसरवण्याचं काम चाललं आहे। तुम्ही पाहिलं असेल सर्वीकडे अशा प्रकारे माजवत आहेत, वातावरण खराब करण्याचं काम करतायत। आपण तुम्ही पाहिलं, मी आतापर्यंत शांततेत घेतोय। मी ठरवलेलं आहे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा 16पर्यंत एकही शब्द बोलणार नाही, मी कोणाला प्रतिक्रिया उलटी देणार नाही। या माध्यमातून वातावरण शांतता ठेवावी आपला। मी तर सांगतो तुम्हाला, याच्यावर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरे इथं असले पाहिजे, तुम्हाला लक्षात येईल की हे कोण घडवतो आहे। अरे एवढं जाऊच द्या, हे आता हे भुसावळ TV इंडियावाल्यांचा मोबाईल धरून घेतला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, हे शूटिंग करत होते। तर हे मी समोर प्रूफ म्हणून सांगतो आणि त्यांनाही विचारा, त्यांचा मोबाईल ते शूटिंग करत होते, त्यांचा मोबाईल धरून घेतला आहे एका पोऱ्याने। हो, तो ज्याला मारलं तो तक्रार करायला गेलेला आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला। कोण
तो बोगस मतदान केलं होतं. बोगस मतदाराचं मला माहिती नाही. त्याला त्यांनी गाडीत बसवलंय, जिल्हा पेठला घेऊन गेलेले आहेत. त्याला माहिती नाही. ज्याला मारलं तो माझा कार्यकर्ता आहे.